आम्ही कधीही तुम्हाला श्रोते म्हणू शकत नाही, कारण श्रोत्यामध्ये आणि विचार करणाऱ्या माणसामध्ये थोडासा फरक असतो. बघा, राजहंस असतो, राजहंसाला जर आपण दूध आणि पाणी एकत्र करून दिलं तर तो दूध पिऊन घेतो आणि पाणी तसंच ठेवतो. ही ऐकणाऱ्या लोकांची भूमिका असली पाहिजे. आपण मनोरंजन करत नाही. आतापर्यंतच्या जयंतीचे उत्सव मनोरंजन करणारे होते, विकृतीकडे नेणारे होते, पण एक नवीन परंपरा या पुरोगामी महाराष्ट्राला आहे आणि ती पार पाडण्याचं काम आपण सगळेजण करत आहोत. म्हणून आम्ही सातत्याने एक भूमिका मांडत असतो की आम्ही समाजसेवा करत नाही. आम्हाला कुणी समाजसेवक असं संबोधू नये. आम्ही समाज प्रबोधन करतो. समाज सेवेमध्ये आणि समाज प्रबोधनामध्ये मूलभूत असा फरक असतो. भिकाऱ्याला भीक देणं ही समाजसेवा असते, तर भिकाऱ्याला भीक मागायची वेळच येऊ नये अशी व्यवस्था निर्माण करणं हे समाज प्रबोधनाचं काम असतं. म्हणजेच काय, शेतकऱ्यांवर खूप कर्ज झालं आणि नंतर कर्जमाफी द्यायची, ही सेवा झाली. यानं 2-4 शेतकऱ्यांचे प्राण वाचले असतील, यानं 2-4 शेतकऱ्यांचा प्रश्न सुटलेला असेल, पण शेतकऱ्याला कर्ज घेण्याची वेळच येऊ नये अशा प्रकारची कृषी व्यवस्था निर्माण करणं हे समाज प्रबोधनाचं काम आहे. त्यांना सगळ्या शेतकऱ्यांचं तर भलं होतच होतं, पण येणाऱ्या पिढ्यांचं सुद्धा भलं होतं. म्हणून आम्ही समाजसेवा करत नाही, आम्ही समाज प्रबोधन करत आहोत. ही भूमिका लक्षात घ्या. दुसरी गोष्ट आणि दुसरी भूमिका आमची अशी आहे, या विचार मंचावरून आम्ही जे काही सांगतो ते तुम्ही तंतोतंत खरं आहे असं माना, असा आमचा आग्रह नाही. ते तुम्ही सगळं मनात ठेवा आणि आम्हाला चांगलंच म्हणा, असाही आमचा आग्रह नाही. जे आम्ही सांगतो, जे आम्ही मांडतो ते पुराव्यानिशी मांडतो, ते सत्याच्या आधारावर मांडतो, ते इतिहासाच्या पुराव्यावरून मांडत असतो. तर त्याच्यावर फक्त तुम्ही विचार करावा आणि या विचारांती जे तुम्हाला योग्य वाटेल तो तुम्ही निर्णय घ्यावा, असा आमचा तुम्हाला सल्ला आहे. आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट मी स्पष्ट करेल की लोक आम्हाला असं म्हणतात की तुम्ही ब्राह्मणांना शिव्या देता. मी असं सांगेल की भारताचा इतिहास हा शोषण व्यवस्थेचा इतिहास आहे आणि या शोषण व्यवस्थेमध्ये शोषक वर्ग हा ब्राह्मण आहे, त्याला आम्ही जबाबदार नाही. आणि ब्राह्मणाला ब्राह्मण नाही म्हणायचं तर काय म्हणायचं, हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. जनावराला जनावरच म्हणावं लागतं, माणसाला माणूसच म्हणावं लागतं, मराठ्याला मराठाच म्हणावं लागेल, कुणब्याला कुणबीच म्हणावं लागेल. महिला सक्षमीकरणातलं अडसर आम्ही वक्ते लोक किंवा सेवा संघाची किंवा एकंदरीतच फुले शाहू आंबेडकरी चळवळीतली लोक कोणतीही गोष्ट वरवर बघत नाही तर तिच्या मुळापर्यंत जात असतो. म्हणून मला सुद्धा स्त्रियांच्या आणि स्त्रियांच्या प्रश्नांच्या मुळापर्यंत जायला आवडेल. ही स्त्री एक 50 वर्षापूर्वी, एक 100 वर्षापूर्वी किंवा मानवाच्या उत्क्रांतीच्या अवस्थेमध्ये नेमका कशी होती याच्याकडे मला थोडंसं जावंसं वाटेल. ज्यावेळेस मानवाचा विकास होत होता, डार्विनचा सिद्धांत आम्हाला सांगतो की वाकडापासून मानव झाला आणि माणूस जंगलामध्ये राहत होता. ज्यावेळेस हा माणूस भटकंती करत होता, ज्यावेळेस हा माणूस सुद्धा एक वनवासी होता, एक जंगल रहिवासी होता, त्यावेळेस आमच्या स्त्रियांची भूमिका काय असावी समाजामध्ये. त्यावेळेच्या स्त्रियांनी, तुमच्या माहितीसाठी सांगते मी, पुरुष हा मुळात भटका प्राणी आहे, स्त्री ही भटकी नाही. ती एका जागेवर स्थिर राहणारी, विचार करणारी, एका जागेवर राहून त्या जागेला स्वतःच्या राहण्या योग्य बनवणारी प्राणी आहे. मुळात निसर्गाशी समालोचन करण्याची, साधर्म्य साधून घेण्याची एक कुवत स्त्रियांमध्ये जन्मजात आहे. स्त्रीला एका निर्मितीक्षम बनवलेला आहे, ती आपल्यासारख्या जीवाला जन्म देते आणि या गोष्टीमुळे स्त्रियांना एका जागेवर राहावं लागत होतं आणि या त्यांच्या एका जागेवरच्या वास्तव्यामुळं अनेक शोधांना जन्म दिला. या जगामध्ये शेतीचा शोध स्त्रीनं लावला, या जगामध्ये वैद्यकशास्त्राचा शोध स्त्रीनं लावला, या जगामध्ये चित्रकलेचा शोध स्त्रीनं लावला, या जगामध्ये शब्दांचा शोध स्त्रीनं लावला, कवितेचा शोध स्त्रीनं लावला, या जगामध्ये संगीताचा शोध स्त्रीनं लावला. एवढ्या सगळ्या शोधाची जननी असलेली आमची स्त्री. मी आदिम काळाकडे याच्यासाठीच गेले की आम्हाला आमची ओळख नाही. आमच्या बहुजन समाजाचा प्रश्न कोणता असेल तर आम्हाला आमची ओळख नाही आणि त्यातली त्यात स्त्रियांना स्वतःची ओळख अजिबात राहिलेली नाहीये. अजिबात आमचं अस्तित्व आणि अस्मितेचा शोध घेण्याचा प्रश्न आमच्या स्त्रिया करत नाहीत. त्या तरी काय करतील, सकाळी आस्था प्रवचन
दुपारी थोडाफार वेळ मिळाला तर घरघर की कहाणी असते आणि संध्याकाळी परत सत्संगाचा कार्यक्रम असतो. विचार करायचा कधी या गोष्टीला आमच्याकडे वेळच शिल्लक राहिलेला नाहीये. मला असं वाटतं की इतक्या साऱ्या शोधांची जननी असलेली स्त्री, एका मानव निर्मितीची क्षमता असलेली स्त्री, एवढं मोठं सृजन आपल्या कुशीमध्ये घेऊन वावरणारी ही स्त्री, आमची आदिशक्ती, आमची आदि माया, आमच्या सगळ्या निर्मितीचा अर्क असलेली स्त्री एवढी गुलाम का झाली? का एवढं गुलामत्व आमच्या स्त्रियांमध्ये आलं? बघा, तुम्ही पुरुष लोक फक्त एका गुलामगिरीत जीवन जगता. आमचा स्त्रीवर्ग हा 2 गुलामगिरीमध्ये जीवन सातत्यानं जगत आहे. पहिली गुलामगिरी इथल्या धर्मग्रंथांची, इथल्या धर्म पुरोहितांची, इथल्या धर्म व्यवस्थेची गुलामगिरी, आणि दुसरी गुलामगिरी म्हणजे पुरुष सत्ताक पद्धतीची गुलामगिरी. या 2 गुलामगिऱ्यांमध्ये या स्त्रियांचं जीवन इतकं अडकून गेलेलं आहे की आम्हाला विचार करायचा असतो, आम्हालाही भावना असतात, आम्हालाही विचार करता येतो, आम्हालाही माणसासारखं जगण्याचा हक्क आहे, हेच आम्ही विसरून गेलेलो आहे. घाण्याचा बैल जसा त्या मधल्या घाण्याभोवती सारखा फिरत असतो, तशी आमची स्त्री तिच्या मुलाभोवती, तिच्या नवऱ्याभोवती आणि एकंदरीत तिच्या कुटुंबाभोवती दिवस रात्र 365 दिवस आणि आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण फिरत असते. त्याच्या बाहेर आपलं अस्तित्व शोधण्याची, आपलं अस्तित्व निर्माण करण्याची ऊर्जा, एक अस्मिता आमच्यामध्ये जागृत होत नाहीये, कारण आम्हाला आमचा इतिहास माहित नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की जो समाज, जी माणसं, जी कौम आपला इतिहास विसरते, ती माणसं, तो समाज आणि ती कौम कधीही आपला इतिहास निर्माण करू शकत नाही, आणि मग इतिहास त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहत नाही. आमच्या स्त्रिया सुद्धा आपला इतिहास विसरल्यात, आणि म्हणून आता समाज किंवा आमच्या समोरची परिस्थिती आम्हाला धडा शिकवते असं म्हणायला हरकत नाही. एवढा सगळा शोध लावल्यानंतर जी व्यवस्था सगळ्यात पहिली मानव जातीमध्ये प्रस्थापित झाली, त्या सगळ्या व्यवस्थेचं प्रतिनिधित्व स्त्रीकडे होतं. हा भारत सिंधू संस्कृतीमध्ये स्त्री सत्ताक भारत होता. आता जशी मुलगी नवऱ्याकडे राहायला जाते, या आदिम भारतामध्ये मुलगा स्त्रीकडे राहायला जात होता. याच भारतामध्ये गणिका संस्कृती होती, गण संस्कृती होती. त्या गणाचं प्रमुख पद भूषवण्याचं काम आमची आदिमाया करत होती, आमची गणिका करत होती. आजही आदितीचा फासा म्हणून ओळखला जातो, कारण की ती आदितीचा फासावाली जी आदिती होती ती न्यायाची राणी होती, आणि ती राणी न्यायदानाचं काम करत होती. गार्गी असेल, मैत्री असेल, या सगळ्या आमच्या ज्या आदिमाया आहेत त्या एका संघाचं नेतृत्व करत होत्या, एका गणाचं नेतृत्व करत होत्या. मग आम्हाला एवढी गुलामगिरी का आली? प्रश्नाचं कधीही मूळ कारण शोधलं पाहिजे. विषाच्या वृक्षाला पूर्णपणे संपवायचं असेल तर पानं आणि फांद्या फोडून जमत नसतं, मुळाशी घाव घालावा लागत असतो, त्याच्यासाठी मूळ शोधावं लागत असतं. ही गणिका संस्कृती ज्यावेळेस या भारतामध्ये अस्तित्वात होती, त्याच वेळेस खैबर खिंडीतून आर्यांचं आक्रमण या भारतावर झालं, आगमन नव्हे. आमचा इतिहास आम्हाला आमच्या पद्धतीनं लिहावा लागणार आहे. आर्यांचं आगमन नव्हे, आर्यांचं आक्रमण झालेलं आहे. इथं या आर्यांच्या आक्रमणाला जर सर्वात पहिलं सडेतोड उत्तर कोणी दिलेलं असेल तर आमच्या स्त्रियांनी दिलेलं आहे, आमच्या गणिकांनी दिलेलं आहे. इथल्या गणाचं प्रमुख पद भूषविणाऱ्या आमच्या राण्यांनी दिलेलं आहे. मला नेहमी फिरत असताना एक प्रश्न पडतो की देवांची मंदिरं कमी आहेत आणि देवींची मंदिरं जास्ती आहेत, याला काय कारण असावं बरं? या गणाच्या ज्या गणिका होत्या त्याच या प्रस्थापित देवी म्हणून पुढे आल्या, ज्यांची तुम्ही आम्ही आंधळेपणानं भक्ती करू लागलो. या भक्तीपेक्षा अनुयायी होणं फार गरजेचं असतं. बघा, याज्ञवल्क्याला गार्गीनं प्रश्न विचारला होता की दुनिया कुणी निर्माण केली? याज्ञवल्क्यांना सांगितलं ब्रह्मानं निर्माण केले. गार्गीने विचारलं ब्रह्माला कोणी निर्माण केलं? याज्ञवल्क्य म्हणाला ब्रह्मा स्वयंभू आहे. गार्गी म्हणाली निसर्गामध्ये कुठलीही गोष्ट स्वयंभू नाही, मग ब्रह्म कसा स्वयंभू आहे? याज्ञवल्क्याला राग आला आणि त्यांनी स्त्रियांना शाप दिला, अशी आख्यायिका. जेव्हा आमच्या स्त्रिया प्रश्न विचारायला लागल्या, जेव्हा घोड्यावर स्वार होऊन आर्यांच्या आक्रमण थांबवायला लागल्या, त्यावेळेस आर्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की आपल्याला जर आपली सत्ता इथं प्रस्थापित करायची असेल तर आपल्याला हे सगळ्यात मोठं अडसर आहे, आणि म्हणून स्त्रियांचा पराभव करणं सुरू झालं.
आणि तिथून पुढे आर्यांनी स्वतःची जी संस्कृती रुजवली त्याला आम्ही ब्राह्मणी संस्कृती म्हणतो, यज्ञ संस्कृती म्हणतो, वेद संस्कृती म्हणतो आणि सध्याचा प्रचलित शब्द असलेली हिंदू संस्कृती म्हणतो. ही संस्कृती ब्राह्मणांनी या देशामध्ये रुजवली आणि ही संस्कृती रुजवत असताना सगळं पहिलं काम त्यांनी केलं मनुस्मृती लिहिण्याचं. कारण की गौतम बुद्धाच्या क्रांतीने साहित्यातून या ब्राह्मणांना धडा शिकवलेला होता. गौतम बुद्धाच्या काळामध्ये नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला सारखी जगात विख्यात विद्यापीठ या भारतामध्ये होती. नालंदामध्ये असलेलं जे ग्रंथालय होतं त्या ग्रंथालयामध्ये 7,000 विद्यार्थी एका वेळेस बसून वाचू शकतील एवढं मोठं ते ग्रंथालय होतं. आमची एवढी मौलिक संपत्ती इथल्या ब्राह्मणांनी, इथं येणाऱ्या ब्राह्मणांनी जाळून टाकली, नष्ट केली. आणि ज्या बहुजन समाजाची शिक्षण सत्ता होती, ज्या बहुजन शिक्षक लोकांची आणि लोकांची या सगळ्या एवढी मोठी विद्यापीठ होती, त्याच लोकांना शिक्षणापासून वंचित केलं आणि सगळ्यात जास्त स्त्रियांना वंचित केलं. ज्यावेळेस मनुस्मृतीची निर्मिती झाली त्यावेळेस मनुस्मृती लिहिणाऱ्या भृगु ऋषीने सांगितलं की ब्राह्मण हा ब्रह्माच्या मुखातून आला, क्षत्रिय हा बाहूतून आला आणि शूद्र पायातून आला, वैश्य मांडीतून आला. पण त्या भृगु ऋषीला कुठेही आमच्या महिलांची दखल घ्यावीशी वाटली नाही. का घ्यावी वाटली नसेल महिलांची दखल? तर तुम्हाला गृहीत धरला असंही म्हणता येणार नाही, तर तुम्हाला आवरण ठरवलं असं म्हणता येईल. मनुस्मृतीनं स्त्रियांना ओळख जी दिली ती ओळख अशी आहे, आवर्ण, व्यभिचारी आणि चंचल अशी ओळख या मनुस्मृतीनं स्त्रियांना दिली. आणि ज्या स्त्रियांनी आर्यांना पहिलं आव्हान स्त्री असं होतं आर्यांना इथं येणाऱ्या, त्या आर्यांनी सगळ्यात पहिला गुलाम, त्यांचा पहिला शत्रू केला म्हणजेच आमचा स्त्रीवर्ग केला. आणि मनुस्मृतीनुसार स्त्रियांवरती अनेक बंधनं घातली. आजही हिंदू धर्म पद्धतीने ज्यावेळेस लग्न लावलं जातं, काही मंगलाष्टकांमध्ये, काही धर्मांच्या विधीमध्ये तो नवरदेवाला अशी शपथ देतो तो ब्राह्मण, मी माझ्या कानाने ऐकलेला आहे की स्त्री ही चंचल आहे, व्यभिचारी आहे, तिला तुला बांधून ठेवलं पाहिजे. तिला जर बांधून ठेवलं नाही तर ती आवाक्यात राहत नाही, म्हणून तिला बांधून ठेवण्याचं काम तुला करायचंय. म्हणून ही संस्कृती आम्हाला शिकवते की लहान असताना बापाच्या ताब्यात राहायचं असतं, लग्न झाल्यानंतर नवऱ्याच्या ताब्यात राहायचं असतं आणि म्हातारं झाल्यानंतर मुलाच्या ताब्यात जायचं असतं. पण आमचं असं स्वतंत्र अस्तित्व नसतं. हे इथल्या संस्कृतीनं रुजवलं आणि त्याला वाढवण्याचं काम आमच्या अंध लोकांनी चालू ठेवलं. इतक्या अव्यातपणे आम्ही चालू ठेवलं की आता आम्हाला विचार सुद्धा करवत नाही, एवढ्या डोळे झाकपणे आम्ही सगळ्या गोष्टी स्वीकारतो. सगळ्या गोष्टी आम्ही स्वीकारलेल्या आहे. लग्नामध्ये सगळ्यात पवित्र दान आहे म्हणतात कन्यादान. ज्या मुलीला आपल्या गर्भामध्ये 9 महिने आई वाढवते, तिचा प्रत्येक हट्ट तिचा बाप असेल, तिचे आजोबा असतील, तिचे नातेवाईक असेल, पुरवण्याचा प्रयत्न करतात. एक जीव त्या लहानशा अंगणामध्ये खेळत असतो, वाढत असतो. आपल्या काळजाचा तुकडा असलेला हा जीव दान म्हणून द्यायचा असतो का? कन्यादान म्हणे. मुलगी काय वस्तू आहे कुणाला दान द्यायची? तिला भावना नाही, तिला विचार नाही, तिला व्यक्तिमत्व नाही. कधी आपलं उठलं की सुटलं कन्यादान हे पवित्र दान आहे आणि ते प्रत्येकाच्या पदरामध्ये पडलंच पाहिजे. का? आम्ही वस्तू आहोत? आम्हाला एका हातातून दुसऱ्या हातात तुम्ही सोपवता, वस्तूप्रमाणे अधिकार प्रस्थापित करता आणि खुशाल वस्तूप्रमाणे दान देता. ही पद्धत आता आम्ही बंद केली पाहिजे. आम्ही कन्यादान म्हणणार नाही. ज्याप्रमाणे पुरुषाला त्याचा प्रत्येक निर्णय घेण्याचा हक्क असतो तसा स्त्रियांना सुद्धा प्रत्येक निर्णय घेण्याचा हक्क असला पाहिजे. मी नेहमी आमच्या बायकांना एक प्रश्न विचारत असते, तुमच्या आजीला स्वयंपाक येत होता का? मला नाही वाटत कोणतीच अशी बाई आणि कोणताच असा माणूस असेल जो म्हणेल की माझ्या आजीला स्वयंपाक येत नव्हता. उलट आम्ही काय सांगतो, माझी आजी अमुक अमुक पदार्थ फार चांगला बनवत होती. मग मला स्त्रियांना दुसरा प्रश्न असा विचारावासा वाटतो, तुमची आजी शिकलेली होती का? नव्हती. आमची आजी अडाणी होती, तरीही सुंदर आणि चविष्ट असा स्वयंपाक करत होती. मग तुम्ही शिकून काय नवीन केलं? तुम्ही शिकून नवीन काय केलं? एक जी शिकलेली नाही ती सुद्धा स्त्री स्वयंपाक बनवत होती, ती सुद्धा स्त्री नवऱ्याचं सगळं करत होती, ती सुद्धा स्वतःच्या मुलांचं सगळं करत होती, नातेवाईक होती. मग सावित्रीबाई फुलेंच्या शिक्षणाचा तुम्हाला काय उपयोग झाला? किंवा सावित्रीबाई फुलेंनी जे तुम्हाला शिक्षण दिलं अंगावर दगडमाती झेलून, त्या शिक्षणाचा तुम्ही काय उपयोग केला? फक्त नवऱ्याची सेवा करायला,
सत्संगाला जायला आणि पोथी पुराण वाचता यावीत, वैभव लक्ष्मीचे पारायण करावेत, याच्यासाठी सावित्रीबाई फुलेनं तुम्हाला शिक्षण नाही दिलं. याच्यासाठी सावित्रीबाई फुलेनं दगडमाती नाही झेलली. याच्यासाठी सावित्रीबाई फुलेंनी वाटेल तसा मान अपमान नाही सहन केला. याच्यासाठी सावित्रीबाई फुलेंनी हक्काचं सासऱ्याचं घरदार नाही सोडलं. कशासाठी केला हा सगळा उपद्व्याप? तुम्ही चांगले पदार्थ नवऱ्याला करून खाऊ घालावेत म्हणून, तुम्ही चांगल्या साड्या नेसाव्यात म्हणून, तुम्हाला चांगल्या साड्यांचे कलर चॉईस करता यावेत म्हणून, पार्लर मध्ये जाऊन स्वतःला नटवता यावं म्हणून. या शिक्षणाचा आम्ही काय उपयोग केला? मुळात शिक्षण कशाला म्हणतात? राष्ट्रपिता ज्योतिराव फुले असं म्हणतात की जे खरं आणि खोटं ओळखण्याची ताकद देतं ते शिक्षण असतं. जिजाऊ असं म्हणतात की जे सत्याला आणि असत्याला वेगळं करतं त्याला शिक्षण म्हणतात. तथागत गौतम बुद्ध असं म्हणतात की सत्य आणि असत्याचं वेगळेपण करून सत्याला छाती ठोकपणे स्वीकारण्याची ज्याच्यामध्ये ताकद असते त्याला शिक्षण म्हणतात. मग आमच्या स्त्रियांनी कोणतं शिक्षण घेतलं नेमकं? आम्ही सदाशिव पेठेतलं शिक्षण घेतलं आणि म्हणून चुकलो. आम्ही फुल्यांच्या गंज पेठेतलं जर शिक्षण घेतलं असतं, आम्ही सावित्रीबाई फुलेंचं जर शिक्षण घेतलं असतं तर आम्ही फार चांगल्या प्रकारे सुशिक्षित झालो असतो. पण आम्हाला सुशिक्षित म्हणावं असं मला वाटत नाही. कोणताही समाज घडण्याच्या 4 पायऱ्या असतात: शिक्षित, सुशिक्षित, सुसंस्कृत आणि सृजनशील. शिक्षित म्हणजे ज्याला लिहिता वाचता येतो तो. सुशिक्षित म्हणजे ज्याला लिहिता वाचता येतं आणि काय लिहिलेलं आहे, काय वाचलेलं आहे याच्यावर विचार करता येतो तो म्हणजे सुशिक्षित. आणि ज्याला विचार करता येतो आणि स्वतःची अशी संस्कृती निर्माण करता येते, स्वतःच्या समाजाची संस्कृती निर्माण करता येते, त्याला सुसंस्कृत असं म्हटलं जातं. आणि सृजनशील त्या समाजाला म्हटलं जातं जो समाज आपला इतिहास विसरत नाही आणि इतिहास घडवत असतो आणि समाज म्हणून वावरत असतो, त्याला सृजनशील समाज असं म्हटलं जातं. आम्ही कोणत्या अवस्थेत आहोत? सर, याचा थोडक्यात आणि 1-2 वाक्यात तुम्हाला अर्थ सांगते. साधी गोष्ट आहे. एखाद्या माणसावर अन्याय झाला, एखाद्या माणसावर जर अन्याय झाला, तो ज्या समाजातला आहे त्या समाजातली दिल्ली ते गल्ली लोक त्या माणसासाठी, त्याच्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी ज्यावेळेस एकत्र येतात त्याला सृजनशील समाज असं म्हणतात. ज्या वेळेस विठ्ठल मंदिर आम्ही ताब्यात घेणार असं शासनानं जाहीर केलं त्यावेळेस गल्ली ते दिल्ली ब्राह्मणांनी विरोध केला. याला समाज म्हणतात. आम्हाला नाही कळत काही. आमच्यातले शेतकरी मेले काय, आत्महत्या केल्या काय, आमच्या पोरी जळून मरतात काय, विष घेऊन मरतात काय, विहिरीत उड्या टाकून मरतात काय. मी कोर्टामध्ये प्रॅक्टिस करते, मला अजून एक ब्राह्मणाची केस नाही सापडली की ज्या बाईनं स्वतःला संपवून घेतलाय. सगळ्यात जास्त या केसेस जर कोणामध्ये असतील तर ओबीसी समाजामध्ये. सगळ्यात जास्त महिला मरणाच्या, आत्महत्येच्या, विहिरीत पडून मरण्याच्या, जाळून घेण्याच्या आणि विष पिऊन मरण्याच्या जर पोरी कोणाच्या असतील तर कुंड्यांच्या आहे, माळ्यांच्या आहे, धनगरांच्या आहे. का आमच्या पोरी अशा मरतात? का आम्ही एवढ्या लवकर आमच्या पोरींना निराश्रित करतो? तर याचं सगळं जर श्रेय कोणाला जात असेल तर तुमच्या हिंदू धर्माला जातं, तुमच्या व्रतवैकल्याला जातं आणि तुमच्या धर्म पुरोहितांना जातं. कारण की आम्हाला सक्षम असं शिक्षणच दिलं नाही, त्याच्यामुळे आम्ही सक्षम आमचा पाया घडवू शकलो नाही आणि त्याच्यामुळं कुठलीही इमारत बांधायला घेतल्यानंतर ती लवकर ढासळते, तशा आमच्या महिला ढासळायला लागल्या. काय करतो आम्ही? तुळशीचं लग्न करतो. काय तुळशीचं लग्न? वृंदा नावाची एक राणी, तिचा नवरा जालंधर. जालंधर हा असुर होता. असुर म्हणजे तुम्हाला वाटेल राक्षस होता. तुम्ही टीव्हीत मालिका बघता ना, देव विरुद्ध राक्षस. हे राक्षस तुम्हाला फार क्रूर वाटत असतील नाही? घृणा येत असेल त्यांच्याविषयी, कारण सुंदर सुंदर देवांचा ते पाडाव करतात. तुम्हाला माहिती आहे सुंदर सुंदर देव कोण आहेत? हे सुंदर सुंदर देव म्हणजे आर्य आहेत. हे सुंदर सुंदर गोरेपान जे लोक आहेत ना, हे आर्य. त्यांना तुम्ही युरेशियन ब्राह्मण म्हणू शकता, त्यांना तुम्ही वैदिक म्हणू शकता. ही लोक आर्य आहेत. आणि जे असुर, राक्षस, पैस, पिशाच, दास, नाग, ही सगळी जी लोक आहेत ना ती तुमची बापदाद आहेत. ज्यांना टीव्हीत बघितल्यावर तुम्हाला लाज वाटते ना, ती तुमची बापदाद आहेत. त्यांना या ब्राह्मणांनी इतक्या विकृत स्वरूपात तुमच्या समोर मांडलेला आहे. टीव्ही घ्यायला 20,000 रुपये तुमच्या खिशातून जातात. केबल वाल्याला 100-200 तुम्ही बघता. तुमच्या बापदाद्यांना मारलेलं, तुमच्या बापदाद्यांचे अपमान, त्यांच्या अस्मिता हरण केलेला आणि त्यांचा पराभव आणि तुमच्या आया बहिणीवरचे बलात्कार तुम्ही बघता. पैसा तुमचा आहे, घाम तुमचा आहे, राज्य तुमचं आहे आणि तुम्ही मात्र परक्यांच्या विजयाचे क्षण मोठ्या उत्साहाने आणि हसत हसत बघत असता. याच्या इतकी गुलामगिरी वाईट कोणतीच नसते.
तुम्ही तुमची गुलामगिरी एन्जॉय करताय. बहुजन समाज आणि स्त्रिया स्वतःची गुलामगिरी एन्जॉय करायला लागलेला आहे. आणि सगळ्यात घातक गोष्ट आहे, सगळ्यात घातक गोष्ट आहे, हा असुरांचा राजा जालंधर अतिशय पराक्रमी राजा होता. आणि याची बायको वृंदा नावाची अतिशय सत्वशील आणि पतिव्रता अशी स्त्री होती. ज्यावेळेस भारतामध्ये आर्य लोक आली होती त्यावेळेस ही असुर राजांचं राज्य या भारतावर होतं. आणि भारतावरचं हे राज्य यांना यज्ञ करायला काही परवानगी देत नव्हतं. असुर राजे कोणत्याही यज्ञाला, कोणत्याही कर्मकांडाला आणि कोणत्याही ब्राह्मणांच्या पूजा अर्चेला काही जागा देत नव्हतं. कारण की असुर राजांचं स्वतःच असं तत्वज्ञान होतं, स्वतःची अशी दर्शनं होती. इतिहासातली 8 दर्शनं प्रसिद्ध आहेत. ही अशी स्वतःची अशी तत्वज्ञान त्या लोकांची होती. आणि म्हणून त्या लोकांचं म्हणणं होतं की काम करून कष्ट करून खायचं. शिल्पकलांचा 8 कलांचा आणि एकंदरीत 65 कलांचा उदय या असुर राजांनी केलेला आहे. आणि म्हणून यांना फुकट खाणं मान्य नव्हतं, म्हणून यांना यज्ञ संस्कृती मान्य नव्हती. आणि या असुर राजांचा पराभव करणं हा ब्राह्मणांपुढचा फार मोठा प्रश्न होता. या विष्णूने जालंधराला युद्धाचं निमंत्रण पाठवलं. जालंधर रणांगणावरती युद्धासाठी गेला. आणि सरळ व्यक्तीने त्यांना ब्राह्मण म्हणायचं नाही अशी आपल्याकडे व्याख्या आहे. कपटाचा वापर केल्याशिवाय ते जिंकत नाही. इतिहासामध्ये एक उदाहरण मला दाखवून द्या की ब्राह्मणांनी आपल्या बाहुबळावर युद्ध केलाय. कधीच नाही. म्हणून आम्ही नवीन शब्द रूढ केलेला आहे, कपटाला समानार्थी शब्द ब्राह्मण. कपट म्हणजे ब्राह्मण, त्याच्याशिवाय जिंकूच शकत नाहीत ते, त्यांची नीतीच ती आहे. आणि बघ या विष्णूने कपट केलं, जालंधराला युद्धाच्या रणभूमीवरती बोलावून घेतलं आणि इकडं वृंदेला निरोप पाठवला, तुझा नवरा युद्ध जिंकून परत येत आहे, स्वागताची तयारी कर. या वृंदेला इतका आनंद झाला, आपला नवरा परकीयांशी युद्ध करून परत येतोय. या आनंदामध्ये तिनं सगळी तयारी केली. आणि या सगळ्या धांदलीचा फायदा घेत विष्णू वृंदेच्या महालात शिरला आणि वृंदेवर बलात्कार केला. वृंदेला नंतर कळलं की आपल्या सोबत असणारा आपला नवरा नव्हता, आपल्या सोबत अत्याचार झालेला आहे, आपलं शीलभ्रष्ट झालेला आहे. आणि या अवस्थेमध्ये आपण आपल्या नवऱ्याला तोंड दाखवायच्या लायकीचे राहिलेलो नाही. असं ज्यावेळेस त्या वृंदेला वाटलं त्यावेळेस तिनं खूप पश्चाताप केला, खूप मनस्ताप केला, विष्णूला खूप शिव्याशाप दिले, पण उपयोग काही नव्हता हे तिलाही कळत होतं. मग तिनं आपल्या राजमहालासमोर चिता रचली आणि ती चिता पेटवली आणि त्या चितेमध्ये स्वतःच जिवंत समर्पण केलं. त्या चितेच्या जागेवर उगवलेला वृक्ष म्हणजे तुळस, जिला वृंदेचं प्रतीक मानतात. आणि आम्ही ह्याच वृंदेचं लग्न दरवर्षी अगदी न चुकता या विष्णूशी लावून देतो. आणि काय सिद्ध करतो, आमच्या एका स्त्रीवर, आमच्या एका भगिनीवर, आमच्या वंशातली ती कोणीतरी स्त्री असेल, आमच्या पूर्वजातली कोणीतरी ती स्त्री असेल, तिचं शील भ्रष्ट झालं आणि आम्ही तो दिवस मात्र आनंदानं साजरा करतो. बहुजनांनी जो सण असेल, हिंदू धर्माचा जो सण असेल त्या सणाला आम्ही साजरं करतो. पण आम्ही हे विसरतो की आमच्या अपमानाचे क्षण, आमच्या हारण्याचे क्षण ब्राह्मणांनी सण म्हणून साजरे केले आणि तेच सण तुम्हाला साजरे करायला लावले. हे सण आम्ही साजरे करतो म्हणजेच आमच्या अपमानाचे प्रसंग, आमच्या मरण्याचे प्रसंग, आमच्या बाप दाद्यांच्या पराभवाचे प्रसंग आणि सरळ मराठमोळ्या भाषेत सांगायचं तर बाप मेलेला दिवस आम्ही सण म्हणून साजरा करायला लागलो असंच म्हणावं लागेल. जोपर्यंत जो समाज स्वतःच्या पराभवाचे क्षण साजरे करत असतो तो समाज कधीही मोठा होत नसतो आणि तो समाजाला कधी अस्मिता नसते. कारण की त्या समाजाला स्वतःचं अस्तित्व आणि अस्मिता जर शोधायची असेल तर त्याचा इतिहास शोधून काढावा लागेल. म्हणून आमच्या महिलांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुळस म्हणजे वृंदा आमची आदर्श जरूर असावी, आम्ही तिला मान जरूर द्यावा, पण तिच्यावर अत्याचार करणाऱ्या पुरुषाशी लग्न लावून तिची विडंबना करू नये. आणि त्यातली त्यात दरवर्षी लग्न लावणं हे आपण कधीही मान्य करत नाही. मुलीचं लग्न आयुष्यामध्ये आपण फक्त एकदा लावत असतो आणि म्हणून या वृंदेचं आता परत लग्न करून तिचा अपमान करणं आपण थांबवावं. अजून आपण ज्या काही गोष्टी करतो त्या आपण थोड्याशा बघू.